ज्या घरात स्त्रियांना सुरक्षित वाटायला पाहिजे त्या घरात आजकालच्या स्त्रिया खरंच सुरक्षित राहिल्यात का? पुरुषावर अन्याय होतोय का स्त्रियावर अन्याय होतोय? बघूया आजच्या स्टोरीत. सावत्र मुलाने सावत्र आईवर अत्याचार करून 4 महिन्याची गर्भवती बनवली. ऐकायला कसं वाटतंय? असं थोडं असं आबुजल्यासारखं खूप झाल्यासारखं असं मनातल्या मनात असं कस तरी वाटतं. पण बघूया खरं कारण काय आहे हे तुम्ही जरूर कॉमेंट्स मध्ये उत्तर द्यायचे. जरूर कळवा की नेमकं काय आहे हे प्रकरण आणि काय असायला पाहिजे हे तुमच्यावर सोडतोय. तरी आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्हाला जायचंय आपलं महाराष्ट्राची राजधानी म्हणजे उपराजधानी नागपूर. ऑरेंज सिटी म्हणजे संत्र्याचं शहर म्हणजे नागपूर. नागपूरची संत्रा नंबर 1. आता बघायचं त्या नागपूरची गोष्ट आहे. आपले मुख्यमंत्री पण त्या नागपूरचेच आहे. तिथूनच येतात. आता बघा नितीन गडकरी साहेब पण तिथलेच आहे. सगळे भरपूर नेते तिथले. आता तिथं काय असतं एक विकास श्रेय असतो. ते त्यावेळेचं वय 55 वर्ष. 2024चं 55 वर्ष वयाचा गुरु असतं. प्रायव्हेट बँकेत एक मॅनेजर पदावर कार्यरत असतात. आता त्या बँकेत असताना आहे ना तिथे एक मुलगी येते. तिचं काही कितीतरी काम असताना ती सतत तिथं ये जाय करत असते आणि मॅनेजर सोबत बोलत असते. आता तिथली विकास श्रीवास्तव यांच्यासोबत ती मुलीचं ओळख होती. ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर बोलण्यात होतं. बोलण्याचं रूपांतर पुढं होतं. आता त्या मुलीनं जसं सांगितलं बाहेर त्यानुसार आपण बघूया स्टोरी काय येतं. कारण ही बाजू एकच बाजू बघणार आपण. दुसरी पण बाजू बघणार आहे. आता पहिली बाजू मुलीची कशी तर मी तिथं जायचे. विकास श्रीवास्तव यांनी मला सांगितलं तू नोकरी लावतो. नोकरी लावून देतो. तुला काहीतरी हे करून देतो. पैसे देतो. असं आम्ही दाखवलं. त्याच्यानंतर एकमेकाची मोबाईलच्या फोनची देवाणघेवाण झाली. ते एकमेकांना चॅटिंग करायचे, बोलायचे, SMS करायचे. बोलणं वाढत गेलं. वाढता वाढता सुरुवात गेली. त्याच्यानंतर त्या विकासांना काय वाटू लागलं की काल्पनिक नाव तिचं नाव बाहेर आले शीतल नाव आहे. आता शीतल आवडू लागला. तो त्याला आवडू लागला. आता शीतलला का आवडू लागला कारण की हा मॅनेजर पदावरचा. याच्या जो प्रॉपर्टी आता नागपूर शहरात म्हणजे तुम्ही विचार करा स्वतःचा घर आहे बंगला आहे म्हणजे साधारण नाहीच आहे. म्हणून आता ही काय आता ही जी मुलगी ही अक्षरशः त्यावेळेस 2024 साली 24 वर्षाची होती. आणि हा जो गृहस्थ आहे हा म्हणजे 55 वर्षाचा. म्हणजे याचं काय मनी जास्त दिन कम. आता पैसा जास्त तो वय राहणार काय आणखी 2-3 वर्षात नागरणार एक जमीन. याचा नागर करून चालणार 2 ते 3 वर्ष. विषय संपून गेला. म्हणजे ती इस्टेट कोणाला येणार येईल येणार आहे. हे तिशीच्या याचा कार्यक्रम आटून जाणार. हा म्हणजे 6 वर्षात हा वर ढागात आणि चंगळी इस्टेट. याच्यामुळे ही पण मला असं वाटतं ही याच्या प्रेमात पडली असेल. कारण दुप्पट बापाच्या वयाच्या पेक्षा मला जास्त वयाच्या माणसासोबत प्रेम कसं करू शकतो कोणी पण. हा एक विषय विषय म्हणजे गौण प्रश्न आहे. आता हा प्रश्न त्या पोलीसवाल्यांच्या आतापर्यंत चौकशी करायला नाही. या 2 हफ्ते झाले तरी पण अजून काही बाहेर केस आले नाही. आता काय असेल तर काळेबंद्र आपल्याला माहित नाही. त्याच्यानंतर येणं काय केलं. आता 21 वर्षाचा त्याचा मुलगा आहे अक्षय. अक्षय हा घरात 21 वर्षाचा मुलगा हा एक नामांकित कॉलेजमध्ये शिकायला शिक्षण सुरू आहे. आता या विकास श्रीवास्तव आणि या शीतलचं झंगाट जुटलं. झंगाटाचं प्रेमात रूपांतर झालं आणि यांनी लग्न करायचं ठरवलं. आता लग्न करायसाठी हे काय केले एका मंदिरात गेले. मंदिरात एकमेकाला हारे टाकले आणि निघून आले. आता यांनी कुठं काही केलं नाही म्हणजे कोर्ट मॅरेज नाही काही नाही काही नाही काही नाही ब्राह्मण वगैरे वगैरे काही नाही. मंदिरात गेले एकमेकांना हारे टाकले लग्न करून बायको आणली. आता विचार करा जो अक्षय हा 21 वर्षाचा आहे याचं लग्न करायचं या म्हाताऱ्याने स्वतःच लग्न केलं. आता याचं कसं होईल. याने जरा विरोध केला. विरोध केल्यानंतर शीतलला पाहिजे की दोघा बापल्याकडे विरोध सुरू आहे. आता हिनं विरोध केला. आता हिचं म्हणण्यानुसार असं आहे की 17 नोव्हेंबर 2025 आपण त्याची क्लिप देण्याचा प्रयत्न करतोय त्या स्त्रीची बोलण्याची. ते तोंड रोजगार बांधिले आणि ती बोलते काय सांगते ऐकून घ्या. 17 नोव्हेंबर 2025 विकास श्रीवास्तव हे बँकेत कामावर होते. त्या दिवशी 7 ते 8च्या दरम्यान तो अक्षय मुलगा आहे यानं तिच्यावर अत्याचार केला. कारण ती तिच्या बेडरूम मध्ये होती. हा गेला तिच्यावर अत्याचार केला म्हणजे तिच्यावर बलात्कार केला म्हणणं आहे तिचं. आणि त्याच्यानंतर ते सांगितलं जर याची कुठं वाच्यता केली तर मी तुला मारून टाकीन आणि हे करेन. आता तिचं ते असं सांगणं. आता तिने सांगितलं. त्याच्यानंतर तिच्या म्हणण्यानुसार पुन्हा 10 एप्रिल 2026 साली पण त्यानं 10 एप्रिलला पण त्यानं असंच केलं.
मी बलात्कार केला असं तर आता ही काय करायची. घरी विकास आल्यानंतर 10 वाजता आल्यानंतर तिनं सांगितलं तुमच्या मुलांनी माझ्यावर असं असं केलं. त्याने सांगितलं घराची इज्जत आहे, त्याचं शाळेचं शिक्षण आहे, तुझं सोडून दे. आता तिचं पुन्हा पण त्याच्यात बयान आहे. त्या पोलीस म्हणजे मीडिया समोर त्या स्त्रीचं बयान आहे की मी म्हणायचं असं तसं, ती म्हणायचे तू घरातून निघून जा, माझं घर एक मुलाच्या नावाचं आहे, तुझं काहीच नाही. म्हणजे हिनं 100% तिच्या बोलण्यातून असं लक्षात येतं ऐकणाऱ्याच्या पाहणाऱ्याच्या की हिनं फक्त पैशासाठी त्या व्यक्तीचं केले. आता खरं काय, हिनंच त्या अक्षयला उचकावलं का अक्षय मुद्दाम तिच्यावर बलात्कार केलाय. हा एक संशोधनाचा विषय, हा एक पोलीस केसचा संशोधनाचा विषय. पोलीसवाल्यांनी इथं काहीतरी करायला पाहिजे आणि सत्य काय बाहेर आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण जसं महिला आयोग आहे, महिलावर अन्याय झाला महिला आयोग उठतो, तसं इथं पण पुरुष आयोगाची आवश्यकता आहे. पुरुष आयोग झालाच पाहिजे. कारण की आता इथं मग प्रथमदर्शनी बघताच की असं वाटतं पुरुषावर अन्याय. कारण की तिला काय करायचं, ही 27 वर्षाची झालेली आहे आजच्या काळात. विचार करा, मुलगा 21 वर्षाचा आहे. तुम्ही विचार करा 6 वर्षानं, म्हणजे मला हेच वाटत नाही. ते 6 वर्ष मोठे असलेल्या मुलीला तो आई म्हणतो. आता तो कस काय बलात्कार कर, आता ते असो काही पण तिचं म्हणणे DNA टेस्ट करा वगैरे, मुलगा कोणाचा आहे पण आतलं कोणाचं आहे. त्यात तिनं संगनमतान कार्यक्रम झाल्यानंतर पैशासाठी काय केलं असेल असो रांजाने ते समय. कारण पोलीसवाल्याचा हा संशोधनाचा विषय. पण मला तरी असं वाटतंय कोणताही मुलगा, किती सावत्र मुलगा असला, कोणताही आजारी असला, बापानं जर कुत्रे बायको केलं तर आपल्या समाजात, आपल्या धर्मात, आपल्या याच्यात, महाराष्ट्र धर्मात असं म्हणण्याची पद्धत आहे. बापानं जर कुत्री बायको केली तिला माय म्हणतो, आणि त्या माय म्हणल्यानंतर तिच्यावर बलात्कार कसा होईल असं मला अशक्य गोष्ट वाटते. पण भाऊ कलियुगी सांगू शकत नाही काय होईल असू शकतं. एक तर यानं पण अक्षयनं पण शीतलवर 24 वर्ष महिलेवर बलात्कार करेल असू शकतो, किंवा शीतलनं या अक्षय सोबत पण संगनमतानं शारीरिक संबंध प्रस्थापित करेल असू शकते. आणि काही पैशाचा देवाणघेवाण वाद झाला असेल, वादात पैशाचा वाद झाला असेल, त्याच्यामुळे हिनं खोटी पण केस करेल असेल. हे आपण काही सांगू शकत नाही, कारण आपण काही जज नाही किंवा आपण काही तिथले पोलीस डिपार्टमेंटच्या माणसांनी, त्याच्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. आपल्या पोलीसवाल्यांचं संशोधन करायला पाहिजे. मग त्यांनी काय करायला पाहिजे, आरोपीला पण अटक करायला पाहिजे आणि महिलेला पण अटक करायला पाहिजे. महिला पण ही पण एक महिला लेडीज कॉन्स्टेबलच्या ताब्यात द्यायला पाहिजे. हिची पण उलट तपासणी करायला पाहिजे आणि त्या मुलाची पण करायला पाहिजे. आणि नंतर मुलगा आणि ती महिला दोघं पण सामने आमने बसून, समोरासमोर बसून त्यांची पण पुन्हा पण चांगली घ्यायला पाहिजे. त्यावेळेस ते सत्य बाहेर येईल. अजून काही सत्य तसं काही बाहेर आलं नाही. आणि की खरं बाहेर निघायच्या आत, म्हणजे खरं दरुजाच्या बाहेर निघून चप्पल घालायच्या आत म्हणजे बूट घालायच्या आत फोटो सर्व गावभर फिरून येतो मित्रांनो. आता एकही सांगू शकत नाही खरं काय खोटं काय. ज्यावेळेस पोलीस केस होईल, ज्यावेळेस पोलीस फाईल झालेली, ज्यावेळेस निकाल येईल, त्यावेळेस हे कळल नेमकं खरं काय. तर त्यावेळेस एवढं डांगरू होणार आहे, एवढं मीडियाने या प्रकरण उचलून ठेवले. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, तुमच्या प्रतिक्रिया मला याच्यात जरूर कळवा की नेमकं हे प्रकरण काय असायला पाहिजे. नेमकं खरंच ह्या अक्षयनं खरंच शीतलवर बलात्कार केला असावा का, हा एक माझा जळजळीत आणि खणखणीत प्रश्न आपल्या कलियुगाचा वारा ह्या युट्यूब चॅनलचे जे सदस्य आहे यांना आणि आपले जे कुटुंब आहे यांच्यावर मी सोपवतो. तुम्ही जरूर त्याच्यावर कॉमेंट्स करा, एक कॉमेंट्स करा आणि जरूर कळवा. आणि या महिलेनं 7 मे 2026 रोजी मानकापूर पोलीस स्टेशनला ट्रेस कंप्लेंट दिली. कंप्लेंट दिल्यानंतर पोलीसवाल्यांनी चौकशी आणली ताबडतोब, म्हणजे 24 घंट्याच्या आत त्या मुलाला, अक्षय 21 वर्षाचा मुलगा, त्याला ताबडतोब अटक करण्यात आलेली. असं माझं म्हणणे. त्या मुलाची चौकशी झाली, त्या महिलेची पण तशी चौकशी व्हावं आणि विकास श्रीवास्तव यांची पण चौकशी व्हावं. खरं काय या महाराष्ट्रासमोर लवकरात लवकर मीडिया समोर येऊन पोलीस अधीक्षक किंवा तिथले आयुक्त यांनी सर्व सांगावं. कारण की त्यावेळेस काय जे असेल खरं खोटं सगळं समोर यावं द्यावं असंच मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.